त्यांनी सर्व कलाकारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा। श्रीमती माधुरी नाईक, श्रीमती साक्षी देशपांडे, निवेदिका श्रीमती अक्षरा नाईक, श्री संजय दत्ती, संतोष पवार, श्रीयुत कल्पेश कराडे, लोकमान्य सेवा संघ, माधव दामोदर गोरटकर सांस्कृतिक शाखा आणि मनोगोस मल्टीमीडिया प्रोडक्शन तर्फे मी पुन्हा सर्व रसिकजनांचे मान्यवरांचे स्वागत करते आणि गणेशाला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करते।
ज्या मानवी स्वभावाचं एक उत्तम वर्णन शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केलं. चला तर रसिकांच्या हृदयावर तर स्थान मिळवून
याच्या अभिनयाने खरं तर या चित्रपटास लोकप्रियता शिखरावर स्थान मिळवून दिलेच आहे. पण विश्वनाथ मोरे यांच्या संगीताची जादू आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ऐकूया या चित्रपटाची सरळ दोन सिनेमा आणि नाटक खरं दोन्ही माध्यम वेगळे, पण त्यांनी यशस्वीरित्या हाताळली आहे. कारण दोन्ही माध्यमांना हाताळणं ही एक वेगळीच कला आहे. याच चित्रपटातील दोन गीते आज आपण सहज ऐकणार आहोत. ही दोन्ही गीते अतिशय लोकप्रिय तर आहेतच, आणि अनुराधा पौडवाल यांनी हिंदी चित्रपट संगीताचा बादशाह किशोर कुमार यांनी ही गीते गायली आणि त्यांनी अशावरही केली आहे. ऐकूया संजय दत्ती, साक्षी आणि माधुरी यांच्यासोबत.
ज्या चित्रपटाविषयी आपण बोलणार आहोत त्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीवर एक इतिहास रचला. 23 सप्टेंबर 1988 चा मराठी चित्रपटसृष्टीतल्या पुस्तकात एक सुवर्ण पान लिहिलं गेलं. मला असं वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठल्या चित्रपटाविषयी बोलते. अशी ही बनवाबनवी. आजही हा चित्रपट लागला ना तरी आपण चॅनल हे करतो. वसंत 26 साली अशी ही बनवाबनवी ची कथा, पटकथा, संवाद डिझाईन केली. मुळात कथाला इतकं स्ट्रॉंग होतं की पिक्चर तरी होणारच नाही. वसंत 26 ही कथा हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीच्या यशशिखरावरील एक इम्प्रूव्हमेंट्स म्हणावा लागेल. वसंत 26 या चित्रपटाने तुफान लोकप्रिय झालेल्या या 2 गीतांनी आम्ही त्यांना आज मानवंदना दिली. तत्पूर्वी मी सगळ्यांचे आभार मानते. लोकमान्य सेवा संघ ही जी सांस्कृतिक शाखा आहे मानवता तसेच सगळे मान्यवर ह्या सर्वांचे मी आभार मानते आणि आपल्या सर्वांचं बरोबर प्रेम मिळते या सगळ्या गोष्टी खरोखरच आम्ही सगळ्यांचे आभार.